अभिनेता सैफ अली खान याच्या आरोपीला बँड्रा पोलिसांनी अटक केल्यानंतर एक धक्कादायक माहिती मिळते ती म्हणजे याच आरोपीनं शाहरुख खान याच्या घराची पण रेकी केली होती आणि भिंत चढून जाण्याचा प्रयत्न केला होता, कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही कारण कुंपणाची हाईट जास्त आहे। आता जी माहिती समोर येते त्यानुसार बँड्रा परिसरामध्ये जेवढे सेलिब्रिटीज राहतात त्यांच्या घराबाहेरची देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मी सध्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आहे। ही दृश्य या ठिकाणची पाहतोय। सलमान खान याचे हे घर आहे आणि या निवासस्थानी आपण पाहिलं की बिश्नोई गँगच्या काही सदस्यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी गोळीबार केला होता आणि त्यानंतर 2 चेकपोस्ट या ठिकाणी तयार करण्यात आल्या होत्या। सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय की आता त्यांनी मोर्चा सांभाळलेला आहे। जे सेलिब्रिटीज या ठिकाणी राहतात त्यांच्या घराबाहेर अशाच पद्धतीने सुरक्षा वाढवण्यात येईल अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। त्यामुळे ही सुरक्षा कधीपर्यंत वाढवण्यात येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सलमान खान याच्या घराबाहेरची जर ही दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे आणि शस्त्रधारी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सध्या मुंबई पोलिसांनी तैनात केलेले आहेत आणि 24 तास या पोलिसांचा अशाच पद्धतीने इथे पहारा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँड्रामध्ये बरेचसे बॉलिवूडचे सेलिब्रिटीज राहतात आणि त्यांची सुरक्षा सध्या वारावर आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय कारण सैफ अली खान याच्या घराबाहेर हल्ला झाला आणि यानंतर याच आरोपीनं सैफ अली खानवर ज्या आरोपीनं हल्ला केला होता त्याच आरोपीनं शाहरुख खान याच्या देखील घराची रेकी केली होती आणि ही रेकी नेमकी कशासाठी केली होती आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे आणि या दोन्ही घटनेच्या आपसात काही तार जुळतायत का याचा देखील सखोल तपास आता बँड्रा पोलिसांकडून केला जातोय। आरोपीचा जबाब नोंदवला जातोय पण संपूर्ण बँड्रा परिसरामध्ये जेवढे सेलिब्रिटीज राहत आहेत त्यांच्या सुरक्षेबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय की या बॉलिवूड सुरक्षित नसेल, बॉलिवूडचे कलाकार सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचं काय होणार। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।